सर्वांचे करिअर मित्र काउन्सिलिंगमध्ये स्वागत। आता पुढच्या काही तासातच तुम्हाला प्रोविजनल मेरिट नंबर बघायला मिळेल। या प्रोविजनल लिस्टमध्ये तुमचं नाव कसं चेक करायचं किंवा तुमचा प्रोविजनल मेरिट नंबर कसा चेक करायचा या संदर्भातच हा आपण व्हिडिओ बनवत आहोत। आणि प्रोविजनल मेरिट लिस्ट जर कुणाला माहीत नसेल तर त्यांच्यासाठी सांगतो। प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये सीईटीच्या थ्रू तुमचा कितवा नंबर आलेला आहे हे तुम्हाला या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये समजते। आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये असा फरक आहे की ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट नव्हते किंवा ज्या विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट काही येऊ शकले नाही किंवा काही विद्यार्थी असे असतील ज्यांनी फेक डॉक्युमेंट्स अपलोड केले आहेत तर असे हे विद्यार्थी सर्व बाद होतात किंवा काही जण ॲड होतात। त्यामुळे फायनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला फायनल नंबर कळतो आणि प्रोविजनलमध्ये आपल्याला सध्या आता जी काही स्थिती आहे कॅप राऊंड रजिस्ट्रेशनची त्यामध्ये आपल्याला तुमचा प्रोविजनल मेरिट नंबर समजतो। तर मग आता तुमचा प्रोविजनल मेरिट नंबर नक्की चेक कसा करायचा तर ही 2024-25ची वेबसाईट आहे। इथे लेफ्ट साईडला थोडंसं तुम्ही खाली आल्यानंतर इथे तुम्हाला असं दिसेल की चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस आणि त्याच्या खाली जरी थोडं आपण गेलो तर चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा टॅब ओपन झालेला दिसेल। या टॅबमध्ये वर सगळे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि त्याच्या खाली तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन आय डी आहे तो इथे तुम्हाला एंटर करायचा आहे आणि ॲप्लिकेशन आय डी एंटर केल्यावर तुमची जी काही डेट ऑफ बर्थ असेल त्यानुसार तुम्हाला इथे तुमचा मेरिट नंबर बघायला मिळेल। आता या मेरिट नंबरच्या वर इथे इन्स्ट्रक्शन्स लिहिले आहेत। मग ते नक्की कशाचे आहेत तर ज्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या डॉक्युमेंट्सची फक्त रिसिप्ट अपलोड केलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी इथे तुम्हाला इन्स्ट्रक्शन्स बघायला मिळतील। मग आता यावर्षी एक नवीन रूल आलेला आहे की जर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट कॅप राऊंडच्या पहिले नाही आले तर तुम्ही डायरेक्टली ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट व्हाल किंवा डायरेक्टली तुमचं ॲडमिशन देखील कॅन्सल होऊ शकतं। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली आहे तर त्यांच्यासाठी हे महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांचं ओरिजिनल डॉक्युमेंट हे FC सेंटरला म्हणजे स्क्रुटिनी सेंटरला जमा करून यायचं आहे। तर त्या व्यतिरिक्त ज्यांना ग्रेव्हन्सेस रेज करायचे आहेत म्हणजे आता प्रोविजनल मेरिट नंबरमध्ये जर तुमची काही तफावत आहे म्हणजे जर तुमची कॅटेगरी वेगळी दिसली किंवा तुमचं काही स्पेलिंग वगैरे मिस्टेक आहे किंवा जे काही तुम्हाला अपडेशन करायचे आहेत मग जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला डायरेक्टली स्क्रुटिनी सेंटरला जाऊन ते अपडेट करावे लागतील। आणि जर तुम्ही स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केलेला असेल तर तुम्ही तुमच्या ऑनलाईन लॉग इन पोर्टलवरून हे करू शकता। पण हे कधी करता येईल 19 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत अशा ह्या 3 दिवसात तुम्हाला हे ग्रेव्हन्सेस रेज करता येतील। तर हे झालं तुमचा मेरिट नंबर बघण्याचं। आता त्यानंतर जर तुम्हाला मेरिट लिस्ट बघायची असेल तर इथे तुम्हाला आल्यानंतर मेरिट लिस्ट दिसेल। मेरिट लिस्ट कशी असते तर ही मेरिट लिस्ट अशी असते, ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे। इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी म्हणजेच EN नंबर असेल, मेरिट नंबर असेल, तुमचं नाव, तुमची कॅटेगरी, त्या व्यतिरिक्त जे काही तुमचे पर्सेंटेज असतील मग ते JEE-मधले, CET-मधले आणि HSC आणि SSCचा स्कोर असं तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल। महाराष्ट्रातल्या सर्व रजिस्टर्ड विद्यार्थ्यांची माहिती तुम्हाला या लिस्टमध्ये मिळेल। तर आता हे सगळं तुम्हाला समजलं असेल तर हे पोर्टल आहे 2025-26चं। आणि अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन म्हणजे यावर्षी हे जे पोर्टल आहे ते थोडंसं ग्लिच झालेलं आपण म्हणू शकतो की कॅप राऊंड 1ची जी अलॉटमेंट आहे ती देखील तुम्ही आत्ता बघू शकता। तर ते तुम्ही कसं तर आत्ता जर जे काही तुमची EN नंबर आहे ते तुम्ही इथे टाकला आणि त्यानंतर जर तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ टाकली तर त्यानंतर तुम्हाला इथे कॅप राऊंड 1चं स्टेटस बघायला मिळेल। आता हे कसं तर हे मी काही खोटं बोलत नाही आहे, 2025-26ची ही वेबसाईट आहे, हेच पोर्टल आहे। इथे तुम्ही तुमचं डिटेल सबमिट केल्यानंतर अशी तुम्हाला अलॉटमेंट बघायला मिळेल। मग इथे तुमचं नाव वगैरे असेल, त्यामध्ये तुमची कॅटेगरी वगैरे सगळं बघायला मिळेल। फक्त इथे तुम्हाला नॉट एलिजिबल फॉर कॅप राऊंड 1 असं बघायला मिळेल। आता असं का तर ऑब्वियसली प्रोविजनल मेरिट लिस्ट अजून यायची आहे, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट येईल आणि त्यानंतर हे कॅप राऊंड 1चे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला इथे अलॉटमेंट दिसेल। त्यामुळे हे आत्ता बघू शकत नाही आपण, पण त्यांचं ते पोर्टल देखील त्यांनी स्टार्ट केलेलं आहे। आता इथे अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन काय तर इथे तुम्हाला दिसेल की पब्लिश्ड ऑन 14/8/2025 म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी कॅप राऊंड 1चं तुम्ही जे काही अलॉटमेंट झाली आहे तुम्हाला हे तुम्ही चेक करू शकता। म्हणजे आपल्याला असं समजतं आहे की 14 तारखेला कॅप राऊंड 1ची अलॉटमेंट येणार आहे। याचा अर्थ काय तर एक 7 तारखेला आपले कॅप राऊंड स्टार्ट होऊ शकतात, 7 ते 8 तारखेला। आता हे कन्फर्म आहे का तर अजिबात नाही आहे। इथं त्यांनी जो डाटा दाखवला आहे त्याच्यावरून आपण अंदाजा लावत आहोत। बघूया आपण आता पुढे काय डेट येते ती। ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।